नमस्कार. ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन उरळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप बार्शी या ठिकाणी जी झालेली परिस्थिती होती त्या परिस्थितीसाठी आम्ही रामदूत हे सर्वजण या ठिकाणी 6/10/2025 रोजी उद्या सकाळी या ठिकाणी 6 वाजता प्रस्थान होणार आहे. तसेच नांदूर तालुका दौंड या ठिकाणी जे फिल्ट्रम जी कंपनी आहे फिलगार्डच्या ग्रुपमधून आमचे मार्गदर्शक भरत काळे यांच्या सततच्या पाठपुराव्याने ही आज या ठिकाणी 5000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देण्यात आलेली आहे. धन्यवाद. उरुळी कांचन परिसरातील दानशूर व्यक्ती ज्यांच्या मार्फत आपण शालेय विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक साहित्याचे स्किट देणार आहोत. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील देऊळगाव आणि शेळगाव या ठिकाणी आपण ही मदत पोहोचवणार आहोत. तर या मदतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी जवळपास 720 विद्यार्थी आहेत. या 720 विद्यार्थ्यांसाठी आपण वह्या असतील, कंपास बॉक्स असेल, दप्तर असेल, काही शालेय साहित्य आपण देत आहोत. लायब्ररीसाठी काही अवांतर वाचनाची पुस्तकं आपण मुलांना देणार आहोत. जवळपास 720 विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना ही किट ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन व परिसरातील दानशूर व्यक्तींकडून आपण ही मदत उद्या 6 ऑक्टोबर सोमवारी रोजी आपण पोच करणार आहोत. त्याचबरोबर शाळेतल्या मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स हे आपण पुरवणार आहोत. रामकृष्ण हरी, सोलापूर जिल्हा तसेच उस्मानाबाद जिल्हा तसेच तालुका परांडा या ठिकाणी जी पूरस्थितीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली, तिथलं जनजीवन अगदी विस्कळीत झालं आणि त्या हेतूने दानशूर व्यक्ती व ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन या ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या अनुषंगाने साखर असेल, तांदूळ असेल, तुरडाळ असेल, त्याचप्रमाणे आटा, बिस्किट, सॅनिटरी पॅड, त्याचप्रमाणे चहा पावडर, या हळद, गुड नाईट या सर्व वस्तूंचे वाटप, तेवढे हे अन्नधान्याचे वाटप. धन्यवाद. आलेल्या पूर परिस्थितीमध्ये काही लोकांचे नुकसान झाले, त्यासाठी त्यांना दान करण्यासाठी खूप मदत करत आहेत. आता आपण पाहू शकता इथे साड्यांचे कलेक्शन आहे. साड्या दान करायचे आहेत. तिथं लहान मुलांचे किड सेक्शन आहेत, मुलींचे ड्रेस आहेत. तुम्ही इकडे पाहू शकता किड सेक्शन आहे. इथं वुमेनसाठी, लेडीजसाठी ड्रेस आहेत. त्यांचे बाकीच्या दुसऱ्या गोष्टी आहेत. तर आपण येत्या सोमवारी म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता उरुळी कांचनमधून निघणार आहोत. धन्यवाद.